परभणी ग्रामीणमध्ये वसमत रोड येथील असोला पाटी येथे श्रीकृष्णधाम मंदिराला आज रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त दुपारी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट देऊन पूजन केले। या दरम्यान परमपूज्य महंत दुधगावकर बाबा शास्त्री यांनी राज्यमंत्री व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे भव्य नागरी सत्कार करून सन्मानित केले आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी असोला पाटी येथे श्री क्षेत्र कृष्णधाम मंदिराला भेट दिल्यानंतर या मंदिराला कोणताही निधी कमी पडू देणार नाही व लवकरच एक भव्य दिवस सभागृह उभारणार आहे असे मत मेघना दीदींनी मांडले असून यावेळी परमपूज्य महंत दुधगावकर बाबा शास्त्री यांनी पालकमंत्रींचे आभार मानले व तसेच या गुरुपौर्णिमेनिमित्त ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्या हस्ते आरती केली असून ही आरती सहपरिवारांच्या वतीने केली। या मंदिरात गुरुपौर्णिमा दिनी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे। यावेळी श्री क्षेत्र कृष्णधाम मंदिरात आज गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून यावेळी श्री क्षेत्र कृष्णधाम देवस्थान कमिटीचे पदाधिकारी महंत व भाविकांनी परिश्रम घेतले। यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, भाजपा महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे उपस्थित होते। तर जशा मी त्यांच्याकडे भावना व्यक्त केल्या की ज्या पद्धतीनं पालकमंत्री हा परभणीचा अपेक्षित आहे आणि जिल्ह्याकडे जे दुर्लक्षित आहे तो विकास व्हावा ही जी मी भावना व्यक्त केलेली आहे, तर त्या या नगरीच्या असल्यामुळे या ठिकाणी मी हा त्यांचा सोहळा आयोजित केला आणि त्यांनी या ठिकाणी जे काही आहे या जिल्ह्यातले कामं असतील ते आणि धर्मनिरपेक्ष भावनेनं करण्याचा जो त्यांचा मानस आहे तोही त्या या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि नक्कीच ते जिल्ह्याचा विकास करतील अशी मला अपेक्षा आहे, कारण त्यांच्यामध्ये एक उमेद आहे, एक जिद्द आहे, एक चिकाटी आहे। आज मी पाहतो आहे की त्यांचे अखंड दौरे चालू आहेत, पाहणी चालू आहे, शोधणी चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणचा लेखाजोखा ते घेत आहेत। प्रत्येक ठिकाणी ज्या काही उणिवा आहेत, जे काही कामं आहेत त्या कामा लोक जेव्हा त्यांच्याकडे या कामाची मागणी करतात तेव्हा ते त्याचं चिंतन करून अगदी ते मनावर घेऊन काम करण्याचा ते प्रयत्न करतात आणि म्हणून या परभणी जिल्ह्यामध्ये एवढ्या धडाडीने, एवढ्या तळमळीने, एवढ्या जिद्दीने, चिकाटीने आणि धावपळीने काम करणारा पालकमंत्री या 20 वर्षामध्ये तरी प्राप्त झाला नाही हे मी अगदी ठामपणे या ठिकाणी सांगू इच्छितो। नाही, आता आहेच ना की आता त्यांना मिळालेली संधी आहे आणि बाळाचे पाय पाळण्यात म्हणतात तसं त्यांची जी काय आता जिद्द, चिकाटी आणि प्रवास चालू आहे, नक्कीच आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे ही आशावादी आहोतच। आता तरी कुठे सुरुवात आहे त्यांची आहे ना, आणि म्हणून मग त्यांच्या बाबतीमध्ये उद्या आपण समजा आपल्या मनामध्ये ते आपण आत्मचिंतन करू शकू की किती प्रमाणामध्ये काम केलं किंवा न केलं हा नंतरची बाजू आहे, पण आजच्या रोजी तरी ते गतिशील आहेत।